नागपूरच्या रेशीमबागेत संघाचं बौद्धिक मुख्यमंत्री फडणवीस शिंदेंची उपस्थिती होती। संघाच्या बौद्धिकाला अजित पवार मात्र अनुपस्थित आहे। राष्ट्रवादीच्या आमदारांनीही पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळतंय, तर मुख्यमंत्री फडणवीस शिंदे उपस्थित आहेत। संघाच्या बौद्धिकाला अजित पवार मात्र अनुपस्थित आहेत। तर अजित पवार आणि त्यांचे आमदार या ठिकाणी येणार का हे पाहणं महत्त्वाचं। तर संघभूमीवर जात डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मारकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलं आणि त्यानंतर संघाचे हे बौद्धिक शिवसेनेचे भाजपचे आमदार या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मात्र आता अजित पवार यांचे आमदार उपस्थित राहणार का, अजित पवार येणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। तर याआधीही सूत्रांच्या माहितीनुसार या बौद्धिकाला राष्ट्रवादीची उपस्थिती नसेल अशी माहिती समोर येत होती। तर वैचारिक फरकामुळे कदाचित राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार उपस्थित राहणार की नाही याबद्दल प्रश्न उपस्थित होतात। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतूर यांच्याकडून। तेजस, काय अधिक माहिती आहे? संघाचं हे बौद्धिक भाजप शिवसेना आमदार उपस्थित आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे, मात्र अजित पवार येणार का, त्यांचे आमदार येणार का हा प्रश्न आहे। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीत जे आहे महायुतीतील मंत्री आमदार जे आहे ते रेशीमबाग येथे असतात आणि स्मृती भवन परिसरात जे आहे ते केशव बळीपंत हेडगेवार जे संघाचे सरसंघचालक आहेत आणि गुळवलकर गुरुजी यांचे दर्शन घेत असतात आणि बौद्धिक सत्र होत असते। मात्र यंदा जर बघितलं असेल तर कुठलंच बौद्धिक सत्र जे आहे ते झालं नाही। प्रचारकांनी जे संघाच्या प्रचारकांनी जे आहे ते चाय पे चर्चा करत जे आहे ते गप्पा मारलात। मात्र या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर अजितदादा पवार यांनी या संपूर्ण दांडी मारल्याचे चित्र दिसते। मागील वेळी जर बघितलं असेल तर दोन आमदार जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दाजी कारेमळे व राजकुमार बडोले दोन आमदारांनी मागील वेळी बौद्धिक सत्रात जे बौद्धिक घेतलं होते, मात्र यंदा बौद्धिक नव्हते, मात्र चाय पे चर्चा करायला सुद्धा आले नाही। त्यामुळे अजितदादा पवार यांनी जे आहे ते दांडी मारली आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सेनेचे आमदार या संपूर्ण रेशीमबाग येथे त्यांनी स्मृती मंदिर परिसरात दर्शन घेतले। संघाच्या प्रचारकांशी जे आहे ते गप्पा साधल्यात। भाजपचे आमदार मंत्री उपस्थित होते, मात्र अजित पवार गटातील कुठलेही मंत्री आमदार उपस्थित नव्हते। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा रेशीमबागला दांडी मारल्याने राजकीय चर्चेला उधाण आलेलं आहे। अगदी तेजस, आपण जर पाहिलं तर महायुतीत आल्यानंतर राष्ट्रवादीने अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेशी जरी जुळून घेतलं असतं तरी भाजपच्या जवळ असलेल्या संघासोबत अद्यापही राष्ट्रवादीला किंवा अजित पवार यांना जुळवून घेता आलेलं नाहीये। कुठेतरी वैचारिक दरी अजूनही या दोन घटकांमध्ये पाहायलाच मिळते। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर नेहमी अजित पवार यांनी आपली भूमिका जी आहे ठाम ठेवली होती, सर्व धर्मसमभाव अशी भूमिका ठेवली होती। मात्र जेव्हा जेव्हा दोन पिढी जे आहेत हिंदुत्वाचे जेव्हा चर्चा करतात, आक्रमक भूमिका मांडतात, त्यावेळेस अजित पवार यांची भूमिका जर बघितली असेल तर वेगळी भूमिका असते। आणि चिंतन शिबिरांमध्ये सुद्धा अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आमदारांना मंत्र दिलं होतं की आम्ही महाराष्ट्राच्या सर्व समावेशकांचा विचार करू, आम्ही सर्व धर्मसमभावचा विचार करू। अशा वेळी जर बघितलं असेल तर हिंदुत्वाची भूमिका मांडणारे सेना आणि भाजप हे जे आजच्या या स्मृती मंदिरातून त्यांनी दर्शन घेतले, मात्र अजित पवार यांनी दांडी मारली आणि त्यामुळे पुन्हा अजित पवार हे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे चित्र दिसत आहे। अगदीच तेजस, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।